नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशा श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण एका अशा अद्भुत आणि विलोभनीय भक्तीच्या सागरात डुबकी मारणार आहोत, जिथे प्रत्यक्ष भगवंत भक्ताच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतो. विचार करा मंडळी, जो या संपूर्ण जगाचा पालनकर्ता आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर सृष्टीचे चक्र फिरते, तोच परमेश्वर जर एका सामान्य माणसासारखा प्रेमासाठी वेडा झाला, तर हे दृश्य किती मनमोहक असेल. संत सावतामाळी यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे आणि त्याच्या भक्तीच्या अधीन होण्याचे हे चित्र आपल्यासमोर उभे केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. पैल पहा हो परब्रह्म भुलले, जगदीश काहो परतंत्र झाले. भावार्थ, विश्लेषण. श्रोते हो, संत सावतामाळी महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने साथ घालत आहेत आणि एका आश्चर्यकारक दृश्याकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत. ते म्हणतात, अहो तिकडे पहा, ते साक्षात परब्रह्म, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले आहे, ते भक्तांच्या प्रेमाला कसे भुलले आहे. ज्याच्या सत्तेवर हे जग चालते, तो जगाचा नाथ, तो जगदीश आज गोपिकांच्या आणि माता यशोदेच्या प्रेमापोटी पूर्णपणे परतंत्र झाला आहे. स्वतःच्या इच्छेने वागणारा परमेश्वर आज भक्तांच्या इच्छेचा गुलाम झाला आहे. परमेश्वराचे हे केवढे मोठे आश्चर्य आहे की तो आपल्या भक्तांच्या निरागस भक्तीसमोर आपले सर्वस्व विसरून गेला आहे आणि त्यांच्या प्रेमाच्या बंधनात अडकून पडला आहे. भगवंताला अहंकार नाही, त्याला फक्त ओढ आहे ती खऱ्या आणि निर्मळ प्रेमाची, हेच यातून आपल्याला जाणवते. सामाजिक संदेश. प्रेमाची, वात्सल्याची आणि निखळ भक्तीची ताकद ही जगातील कोणत्याही सत्तेपेक्षा आणि अधिकारापेक्षा मोठी असते. माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी तो खऱ्या आणि निस्वार्थ प्रेमासमोर अगदी नम्र होतो. सत्ता माणसाला कठोर बनवते, पण प्रेम माणसाला पुन्हा माणूस बनवते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या देशाचे सर्वोच्च नेते किंवा अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उदाहरण घेऊया. दिवसभर हजारो लोकांना आदेश देणारा आणि कठोर निर्णय घेणारा हा सत्ताधीश माणूस जेव्हा संध्याकाळी आपल्या घरी जातो, तेव्हा तो सर्व सत्ता बाहेर ठेवून घरात प्रवेश करतो. आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या नातवाच्या हट्टापायी हाच सर्वोच्च सत्ताधीश जमिनीवर गुडघ्यावर बसून घोडा बनतो आणि नातवाला पाठीवर बसून संपूर्ण घरभर आनंदाने रांगतो. जगाला नियंत्रणात ठेवणारा माणूस एका चिमुकल्या जीवाच्या प्रेमापोटी पूर्णपणे परतंत्र होतो. सत्तेचा अहंकार प्रेमाच्या समोर कसा गळून पडतो, याचे हे एक अत्यंत जिवंत आणि मोठे उदाहरण आहे. दुसरा चरण. काया सुख केले येणे नेणीजे, कोण भाग्य गवळीयाचे वर्णीजे. भावार्थ, विश्लेषण. मंडळी, परमेश्वराला स्वतःच्या देहाच्या सुखाची अजिबात पर्वा नाही. स्वर्गातील सर्व सुखे, वैभव, सुखसोयी सोडून हा त्रैलोक्याचा स्वामी गोकुळातील मातीत खेळण्यात, गायी चारण्यात आणि गोपिकांसोबत राहण्यात धन्यता मानत आहे. हे दृश्य पाहून खरोखरच असे वाटते की या गोकुळातील गवळ्यांचे भाग्य किती थोर आहे. त्यांच्या या अफाट नशिबाचे वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच अपुरे पडतील. ज्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी मोठे मोठे ऋषीमुनी जंगलात जाऊन शेकडो वर्षे कठोर तपस्या करतात, तोच देव आज या साध्या भोळ्या गवळ्यांच्या अंगणात त्यांच्यासोबत खेळत आहे, त्यांच्या हातचे खात आहे. या गवळ्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की देवाने स्वतःचे सर्व मोठेपण बाजूला ठेवून त्यांच्यात मिसळून जाणे पसंत केले आहे. सामाजिक संदेश. जीवनातला खरा आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये किंवा भौतिक सुखात नसून तो साधेपणात आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसांसोबत जोडले जाण्यात आहे. मोठेपण हे पैशाने नाही, तर इतरांशी माणुसकीने वागण्यातून सिद्ध होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या देशाचे लाडके आणि महान उद्योगपती रतन टाटा साहेब यांचे जीवन या चरणाचे हुबेहूब मूर्तिमंत उदाहरण आहे. अफाट संपत्ती, जगात सर्वत्र पसरलेला व्यवसाय आणि सर्व भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असतानाही ते कायम अत्यंत साधेपणाने जगले. एकदा त्यांचा एक सामान्य कर्मचारी आजारी पडला, तेव्हा कोणताही बडेजाव न मिरवता टाटासाहेब स्वतः गाडी चालवत त्या कर्मचाऱ्याच्या अत्यंत साध्या आणि छोट्याशा चाळीत त्याला भेटायला गेले. तिथे त्यांनी त्या कुटुंबासोबत वेळ घालवला. पैशाने मिळणाऱ्या सुखापेक्षा एका सामान्य माणसाच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आधार देण्यात जे सुख आहे, ते टाटासाहेबांनी अनुभवले. हेच ते खऱ्या अर्थाने साधेपणाचे भाग्य. तिसरा चरण. आदि अंतू नाही जया व्यापका, माया उखळी बांधिला देखा. भावार्थ, विश्लेषण. रसिक हो, या ओळींमध्ये तर भक्तीचा परमोच्च बिंदू सामावलेला आहे. ज्या भगवंताला कोणतीही सुरुवात नाही आणि ज्याचा कोणताही शेवट नाही, जो या अथांग ब्रह्मांडात कणाकणात व्यापून उरला आहे, त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही.
पण मायेचा प्रेमाचा महिमा अगाध आहे. पहा, त्याच अमर्याद आणि अनंत परमेश्वराला माता यशोदेने एका छोट्याशा लाकडी उखळाला दोरीने बांधून ठेवले आहे. आणि सर्वात मोठी गंमत म्हणजे जगाला मुक्त करणारा देव एका आईच्या प्रेमापोटी मुकाट्याने स्वतःला बांधून घेत आहे. तो त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्नही करत नाही, कारण ते दोरखंड शिक्षा देणारे नसून आईच्या वात्सल्याचे आणि मायेचे आहेत. प्रेमासमोर परमेश्वर कसा लीन होतो याचे यापेक्षा मोठे आणि सुंदर उदाहरण असूच शकत नाही. सामाजिक संदेश, नियम, शिस्त आणि कौटुंबिक मूल्ये ही समाजातील प्रत्येकासाठी समान असतात. माणसाचे अधिकार किंवा त्याचा विस्तार कितीही मोठा असला तरी त्याने स्वतःला सामाजिक बांधिलकीच्या आणि नैतिकतेच्या नियमात बांधून ठेवले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे उदाहरण यासाठी अत्यंत चपखल बसते. ते भारताचे प्रथम नागरिक होते. त्यांच्याकडे अमर्याद अधिकार होते. एकदा त्यांचे 52 नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले होते. तब्बल 8 दिवस ते तिथे राहिले. पण कलाम साहेबांनी त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा सर्व खर्च स्वतःच्या खिशातून, आपल्या पगारातून केला. त्यासाठी त्यांनी तब्बल 3.5 लाख रुपये स्वतःच्या खात्यातून भरले. सरकारी तिजोरीचा एकही रुपया त्यांनी वापरला नाही. एवढी मोठी सत्ता हातात असूनही त्यांनी स्वतःला प्रामाणिकपणाच्या आणि नैतिकतेच्या उखळीला बांधून घेतले होते. कायदा आणि नीतिमत्ता सर्वांसाठी सारखीच असते, हाच याचा खरा अर्थ. चौथा चरण, सर्व सुखाचे सुख निर्मळ. कैसे दिसता हे श्रीमुख कमळ. भावार्थ विश्लेषण. आपण सगळेजण आयुष्यात सुख शोधत असतो, पण खरे सुख कुठे आहे? संत सावतामाळी सांगतात की हा जो भगवंत आहे तो केवळ सुख देणारा नाही, तर तो सर्व सुखांचे मूळ आहे. तो अत्यंत निर्मळ आणि शुद्ध आनंदाचा साक्षात झरा आहे. आज उखळाला बांधलेल्या अवस्थेतही त्याचे ते कमळासारखे सुंदर आणि कोमल मुख किती मोहक दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील तो निरागस भाव, ती शांती पाहिल्यानंतर जगातील इतर सर्व सुखे अगदी फिकी वाटू लागतात. त्याच्या या सुंदर रूपाचे दर्शन घेतल्यावर मनातील सर्व चिंता आणि दुःख कुठल्या कुठे पळून जातात आणि उरतो तो फक्त एक अवर्णनीय असा आनंद. सामाजिक संदेश. माणसाचे खरे सौंदर्य हे त्याच्या चेहऱ्यावर लावलेल्या महागड्या प्रसाधनांवरून ठरत नाही. ते सौंदर्य त्याच्या निस्वार्थ कार्यातून आणि अंतःकरणाच्या पावित्र्यातून झळकत असते. दुसऱ्यांना सुख दिल्यावर चेहऱ्यावर जे समाधान उमलते ते जगातले सर्वात मोठे आणि निर्मळ सौंदर्य असते. वास्तविक जीवनातील उदाहरण, आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आदरणीय सिंधुताई सपकाळ यांचे जीवन आठवा. आयुष्यभर त्यांनी अपार कष्ट, गरिबी आणि दुःख सहन केले. त्यांनी कधीही स्वतःसाठी कोणताही विचार केला नाही किंवा स्वतःचे रूप सजवले नाही. पण हजारो अनाथ मुलांची माय झाल्यानंतर त्या अनाथ मुलांना घास भरवताना सिंधुताईंच्या चेहऱ्यावर जे एक विलक्षण तेज आणि हास्य असायचे ते एखाद्या उमललेल्या कमळासारखेच सुंदर होते. जगातील हजारो दुःख विसरून फक्त दुसऱ्यासाठी जगल्यामुळे चेहऱ्यावर आलेले ते निर्मळ सुख होते. ते तेज कोणत्याही कृत्रिम प्रसाधनाने मिळवता येत नाही. पाचवा चरण, योगिया हृदयमकळींचे हे निधान. दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, मोठमोठे योगी आणि साधू त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात ज्याची प्राणपणाने जपवणूक करतात ते हेच अनमोल आणि परमपवित्र असे निधान आहे. हेच ते परमेश्वराचे रूप आहे, ज्यासाठी योगी आपले आयुष्य खर्ची घालतात. पण हे रूप इतके सुंदर, इतके गोंडस आणि मोहक आहे की संत सावतामाळींना एका मातेच्या काळजीतून अशी भीती वाटू लागते की कुणाची तरी वाईट नजर या माझ्या लाडक्या देवाला लागू नये. त्यामुळे ते प्रेमाने म्हणतात की कुणाची दृष्ट लागण्याआधी पटकन मीठ, मोहरी किंवा निंबलोण घेऊन यावरून ओवाळून टाका. देवाबद्दल वाटणारी ही आपुलकी आणि संरक्षण करण्याची भावना भक्तीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. सामाजिक संदेश. समाजात जिथे जिथे चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि उदात्त विचार दिसतात तिथे त्याचे रक्षण करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. भ्रष्ट आणि नकारात्मक व्यवस्थेची वाईट नजर या चांगुलपणाला लागू नये म्हणून आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, जेव्हा एखादा अत्यंत प्रामाणिक IAS अधिकारी किंवा पोलीस अधिकारी एखाद्या मोठ्या भ्रष्टाचाराचे जाळे उघडकीस आणतो तेव्हा प्रस्थापित गुन्हेगार आणि भ्रष्ट व्यवस्था त्याच्या जीवावर उठते. अशा वेळी त्या अधिकाऱ्याला एकटे पाडण्याऐवजी संपूर्ण गावाने किंवा शहराने त्याची ढाल बनून त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असते. अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी जेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे जन आंदोलन उभे केले तेव्हा लाखो सामान्य नागरिक त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या चांगल्या आणि प्रामाणिक प्रयत्नांना व्यवस्थेची काळी दृष्ट लागू नये म्हणून सामान्य जनतेने केलेले ते सामूहिक रक्षण म्हणजेच खऱ्या अर्थाने निंबलोण उतरवणे होय. सहावा चरण, सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा. तनुमनाची कुरवंडी ओवाळा. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत सावतामाळी महाराज अत्यंत भावविभोर होऊन आपल्याला सांगतात की हा जो गोकुळात खेळणारा लहानगा कृष्ण आहे
तो दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात परब्रह्माचा मूर्तिमंत पुतळा आहे. तो माझा स्वामी आहे, माझा सर्वस्व आहे. अशा या सावळ्या, सुंदर आणि भक्तांसाठी वेड्या झालेल्या भगवंतावर मी माझे नुसते प्रेमच नाही, तर माझे शरीर, माझे मन आणि माझे संपूर्ण अस्तित्व ओवाळून टाकतो. त्याच्या या दिव्य रूपावरून मी माझ्या प्राणांची कुरवंडी करतो. स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या चरणी समर्पित करण्याची ही भावना खरोखरच मनाला भिडणारी आहे. सामाजिक संदेश: स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे संपूर्ण समर्पण एखाद्या उदात्त हेतूसाठी, देशासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी करणे. स्वतःच्या हितापेक्षा समाजाचे हित श्रेष्ठ मानून त्यासाठी सर्वस्व अर्पण करणे. वास्तविक जीवनातील उदाहरण: नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनाच्या भयंकर संकटाच्या काळातील आपल्या डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस बांधवांचं उदाहरण घेऊया. स्वतःला संसर्ग होईल आणि आपला जीव जाईल याची पूर्ण कल्पना असतानाही हे योद्धे PPE किट घालून अहोरात्र रुग्णांची सेवा करत होते. कित्येक महिने ते आपल्या लहानग्या मुलांना आणि कुटुंबाला भेटू शकले नाहीत. अनेकांनी दुसऱ्यांचा जीव वाचवताना स्वतःचे प्राण गमावले. समाजाला वाचवण्यासाठी त्यांनी आपले तन आणि मन अक्षरशः पणाला लावले आणि ओवाळून टाकले. या सर्वोच्च बलिदानाला आणि सेवेलाच तनुमनाची कुरवंडी ओवाळणे असे म्हणतात. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश: आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात संत सावतामाळी यांच्या या अभंगातून युवा पिढीला मिळणारा संदेश अत्यंत मोलाचा आणि दिशादर्शक आहे. जगात सत्तेपेक्षा, पैशापेक्षा आणि हुद्द्यापेक्षा निखळ प्रेम खूप मोठे असते. जगाचा मालक असलेला देवही खऱ्या प्रेमासमोर आणि वात्सल्यासमोर झुकतो. तरुणांनी आयुष्यात कितीही मोठे यश मिळवले, कितीही मोठी पदे भूषवली तरी कधीही अहंकार बाळगू नये. नम्रता हीच खरी श्रीमंती आहे. देव गोकुळातील गवळ्यांच्या भोळ्या आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न झाला. यातून हे शिकायला मिळते की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही काम निवडाल ते पूर्ण निष्ठेने आणि समर्पित भावनेने करा. कामावर आणि माणसांवर मनापासून प्रेम केले की यश नक्की मिळते. अथांग आणि अमर्याद असलेला देव एका साध्या उखळीला बांधला जातो, कारण तिथे यशोदेचे निर्मळ प्रेम असते. तरुणांनी भौतिक यशाच्या मागे धावताना आपली नाती विसरू नयेत. आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी आणि समाजाशी माणुसकीने जोडलेले राहावे. खरे सुख महागड्या वस्तूंमध्ये किंवा दिखाव्यात नसून निर्मळ आनंदात आणि आंतरिक समाधानात आहे. भौतिक गोष्टी तात्पुरत्या असतात, पण शुद्ध मनाने मिळवलेले समाधान हे कायम टिकणारे असते. धन्यवाद. परमेश्वराला कोणत्याही बाह्य डामडौलाची गरज नाही. तो केवळ खऱ्या प्रेमाचा आणि निस्सीम भक्तीचा भुकेला आहे. देवाचा मोठेपणा त्याच्या अनंत असण्यात नाही, तर तो भक्तांसाठी लहान होण्यात आहे. कधी कधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशा वेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रंच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.